करतोय. तर प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. प्रॉपर्टीज पाहण्या अगोदर एक इथं डेफिनेशन दिलेली आहे, मॅग्नेटोस्ट्रिक्शन. ठीक आहे. व्हॉट इज मॅग्नेटोस्ट्रिक्शन? तर इट इज द चेंज इन डायमेन्शन ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल व्हेन इट इज मॅग्नेटाइज. ठीक आहे. मॅग्नेटोस्ट्रिक्शन मीन्स व्हॉट, की जे काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत ते पाहिजेत आपल्याला पुढे कोणते कोणते. तर चेंज इन डायमेन्शन ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल व्हेन इट इज मॅग्नेटाइज. फेरोमॅग्नेटिकच का म्हटलं इथं, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे हे स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फेरोमॅग्नेटिक. आणि ज्यावेळेस फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे मॅग्नेटाइज होतं त्यावेळेस त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे जे डायमेन्शन म्हणजे काय, त्याची लेंथ, त्याची विड्थ किंवा त्याचा थिकनेस असेल, ते काय होतात, चेंज होतात. डायमीटर असेल तर चेंज होतो. कधी? आफ्टर मॅग्नेटायझेशन. पूर्णपणे ते जे मटेरियल आहे ते मॅग्नेट बनल्यानंतर, इलेक्ट्रोमॅग्नेट असेल किंवा परमनंट मॅग्नेट असेल, ज्यावेळेस ते मटेरियल मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होतं, मॅग्नेटायझेशन होतं, इट्स चेंजेस इट्स डायमेन्शन्स इज कॉल्ड एज मॅग्नेटोस्ट्रिक्शन. ठीक आहे. मग असे कुठले मटेरियल आहेत फेरोमॅग्नेटिक मटेरियल? तर सिलिकॉन स्टील आहे, त्याच्यानंतर आयर्न आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे. दीज आर द फेरोमॅग्नेटिक मटेरियल विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन पाहूया. हे मटेरियल आपले झाल्यानंतर पुढचे जे आहेत, तर क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. क्लासिफिकेशन महत्वाचं आहे, कारण ते क्लासिफिकेशन समजलं तर बाकीच्या गोष्टी समजतात. तुमच्या सिलेबसला फक्त 3 क्लासिफिकेशन आहेत, पण बाकीचे पण त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर फर्स्ट क्लासिफिकेशन बघा, डायमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. हे जे 3 आहेत, मी जिथं टिक मार्क केलेले आहेत, हे तुमच्या सिलेबसला आहेत. ठीक आहे. पण बाकीचे 3 पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अगोदर 3 पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट पहा, डायमॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये इथं तुम्हाला एरो दिसत आहेत. ठीक आहे. मी काल पण सांगितलं होतं, हे एरो इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. मग हे एरो म्हणजे काय आहेत? दीज आर दी डायपोल मुवमेंट. तर डायपोल मुवमेंट म्हणजे काय, तर आपल्या फिजिक्स किंवा केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर डायपोल मुवमेंट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट ऑफ दी एनी मटेरियल. म्हणजे फॉर बघा, मी एक मटेरियल घेतो. ठीक आहे. पण हे मटेरियल मी घेतलं, एक ब्लॉक इथं तुम्हाला दिसतोय, आणि काल सांगितलं त्या पद्धतीने पण मी सांगतोय. याच्यावरती चार्ज आहे क्यू. ठीक आहे. इथे एक पॉइंट आहे समजा, किंवा हे डायरेक्ट डिस्टन्स घेतो मी, आणि ह्या मटेरियलचं जे डिस्टन्स आहे दॅट इज डी. ठीक आहे. लेंथ, त्या मटेरियलची लेंथ. ठीक आहे. हे जे मटेरियल आहे त्याचं जे डिस्टन्स किंवा लेंथ आहे डी. मग ह्याचं डायपोल मुवमेंट काय येणार आहे, तर डायपोल मुवमेंट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन 2 एंड्स ऑफ दी मटेरियल, म्हणजे क्यू इंटू डी. हे झालं आपल्या फिजिक्सच्या भाषेत किंवा आपल्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये. ठीक आहे. दिस इज डायपोल मुवमेंट. ठीक आहे. आता ही डायपोल मुवमेंट चा मॅग्नेटायझेशनशी काय संबंध आहे, तुम्हाला इथून काहीच लिंक त्या ठिकाणी लागणार नाही. डायपोल मुवमेंट म्हणजे काय, एक लक्षात ठेवा, की मी काल बायसिकलचं एक्झाम्पल दिलं होतं आणि विंडचं. ठीक आहे. तर तुम्ही रोडनी चाललेला आहे आणि जे काय विंड आहे इट इज अपोजिट टू युअर डायरेक्शन. म्हणजे तुम्ही सायकलनी समजा चाललेला आहे आणि वाऱ्याचं जे प्रेशर आहे किंवा वारं जे सुटलेलं आहे ते अपोजिट आहे, म्हणजे तुम्हाला ते अपोजिट डायरेक्शन ही झालेलं आहे. ठीक आहे. त्यावेळेस तुमच्या सायकलचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. आणि तुमच्या सायकलचं स्पीड आणि पुढून जोरदार वारं सुटलं तर त्या ठिकाणी तुमचं त्या काय, तुम्ही जागेवरती त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे. कारण जेवढा जास्त वाऱ्याचा फोर्स असेल तेवढं तुम्हाला सायकल चालवण्यासाठी त्या ठिकाणी काय होणार आहे, अडथळे येणार आहे. तर डायपोल मुवमेंटची डायरेक्शन ही नेहमी अपवर्ड डायरेक्शनने असते. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं फर्स्ट केस मध्ये, तरी स्टँडर्ड डायपोल मुवमेंटची डायरेक्शन आहे, मी रेड कलर मध्ये जो बाण इथं दाखवलेला आहे, पण इथं तुम्ही डायपोल मुवमेंट कशी बघताय, डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळं त्या मटेरियलची जी डायपोल मुवमेंट आहे तुम्हाला रिझल्टंट डायपोल मुवमेंट इज 0, कारण एकदम त्या ठिकाणी काय होतंय, अपोजिट आहे डायपोल मुवमेंट. त्याच्यामुळे रिझल्टंट डायपोल मुवमेंट 0 असणार आहे. आणि रिझल्टंट डायपोल मुवमेंट जर 0 असेल तर ते जे मटेरियल आहे ते कधीच मॅग्नेटाइज होऊ शकत नाही, ते कॅनॉट बी मॅग्नेटाइज. ठीक आहे. हे डायमॅग्नेटिकच्या बाबतीत सांगतोय.
त्याच्यानंतर दुसरं जे मटेरियल आहे, आता तुम्ही इथं बघू शकता, मी आता हे रब करतो सगळं. डायमॅग्नेटिक झालं, त्याची डायपोल मुवमेंट अपोजिट आहे, त्याच्यामुळे ते मटेरियल कधीच मॅग्नेटाइज होत नाही, कारण त्याचा रिझल्टंट डायपोल मुवमेंट हा 0 येणार आहे. आता जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, ठीक आहे, आता जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे, तर ते पॅरामॅग्नेटिक मटेरियलची डायपोल मुवमेंट तुम्ही बघू शकता. तर कशी आहे डायपोल मुवमेंट? अपोजिट आहे. आपली स्टँडर्ड डायपोल मुवमेंट ही अप्पर डायरेक्शनने असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी हा एरो इंडिकेट केला तुम्हाला रेड कलरने, मी एरो शो करतो. दिस इज स्टँडर्ड डायपोल मुवमेंट. डायरेक्शन ऑफ डायपोल मुवमेंट इज इन अपवर्ड डायरेक्शन. पण या ठिकाणी तुम्ही बघताय की जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची डायपोल मुवमेंट कशी आहे? आपल्या स्टँडर्ड डायपोल मुवमेंटच्या डायरेक्शनने. समजा हे पुढचा जो एरो आहे ती आपली बायसिकल आहे आणि इथं विंडचं प्रेशर आहे. ठीक आहे, म्हणजे विंड प्रेशर आणि जी आपली बायसिकल चाललेली, सायकल चाललेली, ती एकाच डायरेक्शनने चाललेली आणि फक्त त्याच्यामध्ये चेंज काय लक्षात ठेवा की पुढं ही जी लेंथ, हे जे डायमेन्शन तुम्हाला दिसत आहेत, डायमेन्शन कसे छोटे आहेत आणि तुम्ही फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे एरो जर बघितले त्याचं मॅग्नेट्यूड कसं आहे, जास्त आहे. त्यामुळे फेरोमॅग्नेटिक मटेरियल स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे वीकली मॅग्नेटाइज होतं. मॅग्नेटाइज होतं पण ते वीकली मॅग्नेटाइज होतं, कारण त्याची जी मॅग्निट्यूड आहे डायपोल मुवमेंटचं, म्हणजे आपण म्हणतो करंट, 5 अँपिअर करंट आणि 1 अँपिअर करंट, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. 5 अँपिअर करंटचे मॅग्निट्यूड जास्त आहे, तसं पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे असतात त्याची जे डायपोल मुवमेंट असतात त्याची स्ट्रेंथ कमी असते ऍज कम्पेअर टू फेरोमॅग्नेटिक मटेरियल. त्यामुळे जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आहे ते वीकली मॅग्नेटाइज होतं. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, तुमचं सायकल चाललेली आणि वाऱ्याची डायरेक्शन पण त्याच तुमच्या सायकलच्या दिशेने आहे, तुम्ही ज्या डायरेक्शनने चाललाय त्याच डायरेक्शनने. फक्त डिफरन्स एवढा आहे की पुढे काय एक चढ आहे, चढ तुम्ही सायकलवरती चढताय बरोबर, आणि त्यावेळेस वारं पण त्या डायरेक्शनने, तरी पण तुमच्या सायकलचं स्पीड काय होतंय, कमीच असणार आहे, कारण तुम्ही काय करताय, चढाने चालले, चढ चढताय. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमच्या सायकलचं स्पीड कमी आहे. पण फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत जर पाहायला गेलं, हे जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे सी थर्ड टाइप, त्याच्यामध्ये काय आहे की सेम लाईक पॅरामॅग्नेटिक मटेरियल, फक्त डिफरन्स एवढाच आहे की जी मॅग्निट्यूड आहे डायपोल मुवमेंटची ती जास्त आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं म्हणजे काय की तुमची सायकल ज्या डायरेक्शनने चाललेली आहे त्या डायरेक्शननी विंडचं प्रेशर पण आहे. फक्त फरक एवढा आहे की आपली सायकल कशी चाललेली आहे, उतार जो स्लोप आहे, ठीक आहे, आपण चढ चढून गेल्यानंतर उतार लागतो आपल्याला, तर तो उतार किंवा स्लोप त्या ठिकाणी रस्त्याला, रोडला, त्याच्यामुळे आपल्या जी काय सायकल आहे, बायसिकल आहे, तिचं स्पीड त्या ठिकाणी काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपल्याला जास्त स्पीड भेटते बायसिकलचं, त्यामुळं त्या ठिकाणी डायपोल मुवमेंटची मॅग्निट्यूड जास्त आहे, त्याच्यामुळे फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होते. ठीक आहे, हा डिफरन्स दोन्ही मध्ये आहे आणि हा व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्या प्रॉपर्टीज पाहूया आपण. बाकीचे जे 3 पार्ट आहेत ते नंतर बघूया. आता प्रॉपर्टीज ऑफ दी मॅग्नेटिक मटेरियल, फर्स्ट डायमॅग्नेटिक घेऊया. ठीक आहे, फर्स्ट मटेरियल जो स्क्रीन वरती, नेक्स्ट पेज वरती जाऊया. ठीक आहे, these are the this is diamagnetic material and their properties. The first बघा, diamagnetic material, these they cannot possess any permanent dipole moment, so they cannot be magnetized at all. तर हे जे मटेरियल आहे ते कधीही मॅग्नेटाइज होत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला परमनंट डायपोल मोमेंट त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही, किंवा आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्या ठिकाणी the direction of dipole moment is exact opposite to standard dipole moment direction. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते कधीच मॅग्नेटाइज होऊ शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, magnetic susceptibility is negative in the range of 10⁻⁻⁶ and independent of the temperature. जी काय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे, जसे रेजिस्टन्स असतो, रेजिस्टिव्हिटी असते आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये, तशी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते. आता इथं मॅग्नेटिक हे मॅग्नेटाइजच होत नाही, डायपोल मोमेंटची डायरेक्शन निगेटिव्ह डायरेक्शन अपोजिट आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे ती कशी आहे, निगेटिव्ह मध्ये. म्हणजे आपली सायकल आणि जे विंड आहे ते विरुद्ध डायरेक्शन किंवा विरुद्ध दिशेने सुटलेले आहे, म्हणजे आपल्याला वाऱ्याचं प्रेशर काय करणार आहे, अपोज करणार आहे, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शननी. त्यामुळे ह्याची जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे
दिस इज इन निगेटिव्ह डायरेक्शन अँड इन द रेंज ऑफ, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा 10⁻⁶, -6 आहे तिथं, 10⁻⁶ त्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू आहे. प्लस ब्रॅकेट मध्ये तुम्ही बघू शकता इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर जरी चेंज झालं तरी पण त्याची जी मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ती कधीही चेंज होत नाही, किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कधीही चेंज होत नाही, इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचर वाढो किंवा कमी हो, ती तशीच राहणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी स्लाइटली लेस दॅन 1. ठीक आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे म्यू आर ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी आहे. एक्झाम्पल दिलेले आहेत, कॉपर आहे, सिल्वर आहे, वूड आहे, गोल्ड आहे. आता साध्या आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कॉपर कधी मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतं का? नाही होत. सिल्वर नाही होत. वूड म्हणजे लाकूड कधी मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही, किंवा ते मॅग्नेटाइज होत नाही. किंवा गोल्ड, सोनं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून दुसरे एक्झाम्पल सांगू शकता. प्लास्टिक आहे, रबर आहे. दीज आर दी नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. त्याच्या ऍप्लिकेशन लिहू शकता. वॉशिंग मशीन मध्ये, रेफ्रिजरेटर मध्ये, ट्रान्सफॉर्मर कोर मध्ये हे जे मटेरियल आहेत, सिल्वर, कॉपर, सिल्वर नाही पण कॉपर झालं, वूडचे वेजेस असतात, तर ते मटेरियल त्या ठिकाणी युज केलं जातं. ठीक आहे, दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. त्याच्यानंतर नेक्स्ट मटेरियल जे आहे ते आपण पाहूया, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल, as shown in our figure, dipole मोमेंटच्या फिगर वरून आपण असं सांगू शकतो की the dipole moment are in random fashion, hence resultant dipole moment is very small. तुम्ही त्याचं जर रिझल्टंट डायपोल मोमेंट जर काढलं, कारण मॅग्निट्यूड कमी आहे आणि सेम डायरेक्शन आहे, पण त्याचं रिझल्टंट काय येणार आहे त्या ठिकाणी कमी येणार आहे. ठीक आहे, द रिझल्टंट डायपोल मोमेंट इज व्हेरी स्मॉल ड्यू टू दॅट दे आर वीकली मॅग्नेटाइज. कशी मॅग्नेटाइज होतो मटेरियल? वीकली मॅग्नेटाइज होतं. मॅग्नेटाइज होतं पण तेवढी स्ट्रेंथ त्या ठिकाणी भेटत नाही, वीकली मॅग्नेटाइज होतं. नंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज पॉझिटिव्ह. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, इन द रेंज ऑफ +10⁻³ अँड डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ही टेम्परेचर वरती डिपेंड आहे, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं, त्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी चेंज होते, मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेंज होते. म्हणून ती कशावरती डिपेंड आहे? टेम्परेचर वरती डिपेंड आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1 आहे, एक पेक्षा जास्त आहे. एक्झाम्पल त्याचे ऍल्युमिनियम, प्लॅटिनम, these are the example of paramagnetic material. Application, परत यूज फॉर मेकिंग ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग, मोटर वाइंडिंग. अल्युमिनियम जे मटेरियल आहे तर ते मटेरियल आपण ट्रान्सफॉर्मर आणि कॉपरची वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मर आणि मोटरची वाइंडिंग बनवण्यासाठी त्या ठिकाणी यूज करत असतो. these are the properties of paramagnetic material. त्याच्यानंतर नेक्स्ट मटेरियल आहे आपलं फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, आता हे जे मटेरियल आहे थर्ड आपण पाहिलेलं, ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं, कारण त्याची मॅग्नेट्यूड जास्त असते डायपोल मोमेंटची, अँड इन द सेम डायरेक्शन दे कॅन बी स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. दिस फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज पॉझिटिव्ह अँड लार्ज. म्यू आर ची व्हॅल्यू दिलेली आहे मच ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा खूप जास्त व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे रिलेटिव्ह परमिएबिलिटीची. त्याच्यानंतर त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण पाहूया. नेक्स्ट पेज वरती त्याचे ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत. एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, आयर्न, लोखंड घेतलं ते मॅग्नेट लगेच अट्रॅक्ट होतं, म्हणजे ते कसं मॅग्नेटाइज होते? स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. निकेल, मग निकेल आहे, सिलिकॉन स्टील आहे, कोबाल्ट आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ते कुठे यूज केले जातात? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स यूज ऍज अ फ्यूज मटेरियल. इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कोर, ऍज अ कोर म्हणून ते मटेरियल त्या ठिकाणी यूज केलं जातं. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची कोर आहे, मोटरची कोर आहे, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटची कोर आहे. त्या ठिकाणी आयर्नचं मटेरियल, निकेल मटेरियल वापरलं जातं, सिलिकॉन स्टील मटेरियल वापरलं जातं. अँड फ्यूज मटेरियल म्हणून जे काय फ्यूज मटेरियल आपलं फ्यूज मध्ये त्या ठिकाणी हे जे मटेरियल आहे ते यूज केलं जातं. तर हे 3 मटेरियल ऍज पर युअर सिलेबस, देअर प्रॉपर्टीज, ऍप्लिकेशन अँड एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरे जे आहेत ते आपण पाहूया.
तर अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल तुमच्या स्क्रीनवरती मी शो करतो बघा, दिसत असेल तुम्हाला. थर्ड मटेरियल अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आता ह्याची जर तुम्ही डायरेक्शन बघितल्या, काय एक एरो अप्पर डायरेक्शननी, एक एरो लोअर डायरेक्शननी, म्हणजे ह्याची जी डायपोल मुवमेंट आहे ती एक्झॅक्ट अपोजिट टू इच अदर, म्हणजे कॅन्सल होत आहेत एकमेकांना. मग हे जे मटेरियल आहे त्याचे डायपोल मुवमेंट जे आहेत ते कॅन्सल जर होत असतील एकमेकांना आणि सेम मॅग्नेट्यूडच्या जर असतील, तर त्या ठिकाणी ते जे मटेरियल आहे ते कसं होईल, कधीही मॅग्नेटाइज होऊ शकत नाही. ते कॅनॉट मॅग्नेटाइज ऍट ऑल. परत त्याचे एक्झाम्पल वूड आहे, प्लास्टिक रबर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर फेरी फेरी मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याची डायपोल मुवमेंट जर बघितल्या तुम्ही, तर एक जे अप्पर डायरेक्शन चाललेलं जास्त आहे आणि लोअर डायरेक्शन येणारे त्याचे मॅग्नेट्यूड कमी तुम्हाला पाहायला भेटेल. तर याचा अर्थ काय होतो की हे जी फेरी मॅग्नेटिक मटेरियल आहे ते एक वीकली मॅग्नेटाइज होऊ शकतात. म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याची मॅग्नेटायझेशन कॅन्सल होऊ शकत नाही. तर ते मटेरियल वीकली मॅग्नेटाइज होते. कारण समजा अप्पर डायरेक्शन चाललेला तुम्ही जर एरो पाहिला, त्याचं मॅग्नेट्यूड जास्त आहे, लेंथ जास्त आहे, आणि लोअर डायरेक्शन जो एरो आहे डायपोल मुवमेंट आहे त्याची काय कमी आहे. ठीक आहे. तर अशा केसमध्ये काय होतं की डायपोल मुवमेंट अप्पर डायरेक्शन जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी काय होते की ते मटेरियल वीकली मॅग्नेटाइज होते. एक्झाम्पल म्हणजे काय, तुमच्या सायकलचं स्पीड जास्त आहे आणि विंड अपोजिट डायरेक्शनने थोडासा वारा सुटलेला आहे, तर त्या केसमध्ये काय होतं, तुमची सायकल पुढे जात जात जातात, तुम्हाला थोडंसं अपोजिशन होतं. असे जे मटेरियल आहे दीज आर दी फेरी मॅग्नेटिक मटेरियल्स, आणि ते वीकली मॅग्नेटाइज होतात. आणि नंतर आहे फेराइट्स. आता ह्याचे जे डायरेक्शन बघितले तर कसे आहेत. ठीक आहे. म्हणजे रॅन्डम फॅशन मध्ये कुठल्याही डायरेक्शननी कसे डायपोल मुवमेंट त्या ठिकाणी काय होत आहेत, म्हणजे डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे हे जे मटेरियल आहे ते तुम्हाला मॅग्नेटाइज करण्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन करावे लागते. म्हणजे हे सगळे एरो जशी आपली स्टँडर्ड डायपोल मुवमेंट आहेत त्या स्टँडर्ड डायपोल मुवमेंटच्या त्या ठिकाणी आणावे लागतात. त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय, बॅटरी. बॅटरी जर तुम्ही किंवा आपल्या टू व्हीलरची हेडलाईट जर त्या ठिकाणी पाहिली, तर साईडला काय लावलेले असतात, रिफ्लेक्टर लावलेले असतात. हेडलाईटच्या आतमध्ये लॅम्प असतो, लॅम्पच्या साईडला रिफ्लेक्टर असतात. तर रिफ्लेक्टर काय करतात की सगळे जे लाईट रेज आहेत लॅम्प पासून निघालेले ते कुठं आणतात, समोरच्या डायरेक्शनने, रोडच्या डायरेक्शनने त्या ठिकाणी फोकस त्या ठिकाणी आपल्या हेडलाईटचा पडत असतो. मग त्या ठिकाणी जे लाईट रेज असतात ते सर्व वेगवेगळ्या दिशेने जात असतात लॅम्प पासून निघाल्यानंतर, पण त्यांना एका प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम कोण करतात, तर रिफ्लेक्टर करतात. तर असे प्रोव्हिजन तुम्हाला त्या मटेरियल मध्ये करावे लागते, जेणेकरून ते जे फेराइट्स मटेरियल आहेत ते तुम्ही मॅग्नेटाइज करू शकता. आणि ते करण्यात तुम्हाला जर शक्य झालं तरच हे जे मटेरियल आहेत फेराइट्स ते तुम्ही मॅग्नेटाइज करू शकता. याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा, जास्त म्हणजे हे करू नका, सिलेबसला नाहीये, तुम्हाला हे विचारलं पण जाणार नाही. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले मॅग्नेटिक मटेरियलचे क्लासिफिकेशन जे आहेत ते 6 आहेत. 6 टाइप्स पडतात. फर्स्ट आहे डायमॅग्नेटिक, दुसरं पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक आणि फेराइट्स, असे 6 टाइप्स पाहायला भेटतात. हे तुम्हाला डिग्रीला गेल्यानंतर होतील मटेरियल सायन्स मध्ये. पण ऍज पर अवर सिलेबस आपल्याला 3 आहेत. त्या 3च्या डायपोल मुवमेंटच्या डायरेक्शन माहिती असणं गरजेचं आहे. डायमॅग्नेटिक, नंतर पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक, हे आपल्या सिलेबस मध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे त्या टॉपिक कडे आपण जाऊया. तो म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल पहा, की फेनोमेना ऑफ लॉस ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजे मटेरियल मॅग्नेटिझम लॉस कधी करू शकतं, मॅग्नेटाइज होऊ शकतं. जसं आपण पाहिलं हाऊ इट इज मॅग्नेटाइज. मॅग्नेटाइज कसं होऊ शकतं, तर करंट पास केल्यानंतर, किंवा दुसरी केस म्हणजे काय की परमनंट मॅग्नेट जे असतात तर त्या संदर्भात त्याप्रमाणे पण त्या ठिकाणी मॅग्नेटाइज होऊ शकतं. तो क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द फेनोमेना ऑफ लॉस ऑफ मॅग्नेटिझम. म्हणजे मॅग्नेटिझम जे आहे, समजा एक तुम्ही आयर्नची कोर घेतली, मी एक डायग्राम छोटीशी ड्रॉ करतो. ठीक आहे. दिस इज आयर्न कोर, आणि त्याच्यावरती काय केलं तुम्ही की हे जे आहे एक कॉईल वाउंड केली, आणि त्या कॉईलला काय केलं, डीसी सप्लाय त्या ठिकाणी दिला, डीसी सर किंवा एसी आवाज येत सप्लाय. डीसी सप्लाय दिल्यानंतर काय करू शकता तुम्ही की इथं डीसी सप्लाय दिलाय,
तर काय होणार, या कॉइल मधून त्या ठिकाणी काय करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यानंतर इथून काय होणार, फ्लक्स त्या वायर मधून करंट फ्लो झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कोअर मधून फ्लक्स फ्लो होणार आणि फ्लक्स फ्लो झाल्यानंतर ते जे मटेरियल आहे ते काय होणार, मॅग्नेटाइज होणार. म्हणजे त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेट तुम्ही बनणार असं तुम्ही सांगू शकता. पण हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे किंवा परमनंट मॅग्नेट आहे, परमनंट मॅग्नेट मध्ये तर तुम्हाला एक कॉइलची आवश्यकता पडत नाही. डायरेक्टली तुम्ही परमनंट मॅग्नेट जो बघू शकता, अशा प्रकारचा पीस त्या ठिकाणी एन आणि एस पोल जे असतात ते असतात परमनंट मॅग्नेट वरती, आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा सप्लायची आवश्यकता नसते. असे दोन प्रकारचे मॅग्नेट आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट. मग त्या ठिकाणी जे परमनंट मॅग्नेट आहे, म्हणजे ही जी डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे, तर हे परमनंट मॅग्नेट त्याचं मॅग्नेटिझम कशा प्रकारे लूज होतं किंवा कशा प्रकारे लूज करू शकतं, म्हणजे त्याचं मॅग्नेटिझम कसं जाऊ शकतं, म्हणजे त्याच्याकडे आयनचे पीस अट्रॅक्ट होणार नाहीत. तर ते कधी अट्रॅक्ट होणार नाहीत, त्याच्या काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स कोणत्या आहेत, आधी फेनॉमेना बघू. फेनॉमेना ऑफ लॉस ऑफ मॅग्नेटिझम. इट इज द प्रोसेस इन विच permanent magnetic material completely demagnetized due to following factors is called as loss of magnetism. म्हणजे परमनंट मॅग्नेट जो आहे किंवा परमनंट मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते कम्प्लिटली त्याचं डिमॅग्नेटायझेशन होतं, म्हणजे ते ऍज अ मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत नाही. म्हणजे त्याच्याजवळ तुम्ही किती आयनचा पीस नेला तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार, ते झालं डिमॅग्नेटायझेशन. तर ही जी प्रोसेस आहे डिमॅग्नेटायझेशनची, दिस कॉल्ड एज लॉस ऑफ मॅग्नेटिझम और फेनॉमेना ऑफ लॉस ऑफ मॅग्नेटिझम. आणि कशामुळे होऊ शकतं, तर त्याचे काही फॅक्टर्स ही करतात, म्हणजे त्याला अफेक्ट करतात किंवा ते फॅक्टर वरती डिपेंड असतात. फॉलोइंग फॅक्टर्स फॉर लॉस ऑफ मॅग्नेटिझम. फर्स्ट आहे एजिंग. एजिंग मीन्स व्हॉट, ड्यू टू एजिंग or completion of life of magnetic material, loss of magnetism is possible. आता ड्यू टू एजिंग हा जो फेनॉमेना आहे किंवा हे जे आपण म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीला किंवा प्रत्येकाला लाईफ असते, त्या मटेरियलची जर लाईफ त्या ठिकाणी कंप्लीट होत असेल, आपण काय म्हणू शकतो त्याला, एजिंग झालं, त्या मटेरियलचं एज झालं, वय झालं. ठीक आहे. जसं जसं त्या ठिकाणी एजिंग मटेरियलची होत जाते तशी त्या मटेरियलची लाईफ आपण म्हणू शकतो की कम्प्लीट होते, आणि त्या मटेरियलची जर लाईफ त्या ठिकाणी कम्प्लीट झाली तर त्या ठिकाणी लॉस ऑफ मॅग्नेटिझम पॉसिबल असतं. ते मटेरियल काय होतं, हळूहळू डिमॅग्नेटायझेशन कडे जातं. ठीक आहे. तसंच मॅग्नेटचं असतं, नवीन मॅग्नेट आणलं त्याची स्ट्रेंथ जास्त असते, हळूहळू त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ काय होते, कमी कमी होत जाते. दुसरी केस काय आहे, दुसरं जे आहे ते हीट, टेम्परेचर. इफ द मॅग्नेटिक मटेरियल इज हीटेड more than its QI temperature, then loss of magnetism possible. ठीक आहे. आता मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते जर आपण हीट केलं मोर दॅन क्यूआय टेम्परेचर. क्यूआय टेम्परेचर म्हणजे काय, लक्षात घ्या, एक क्रिटिकल टेम्परेचर असतं किंवा लिमिट, टेम्परेचरचं लिमिट. आपण बघितलं की मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. समजा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जर घेतला आपण तर तो किती, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटर जर पुढे हीट केलं तर काय होतं, इट कॅन बी कन्वर्टेड इनटू वेपर्स, वाफेमध्ये रूपांतर होतं. तसंच आपली जे मॅग्नेट आहे त्याचं पण एक क्रिटिकल किंवा क्यूआय टेम्परेचर असतं. एका ठराविक टेम्परेचर लिमिटच्या पुढे जर टेम्परेचर जात असेल, ते मॅग्नेट हीट होत असेल, तर ते मॅग्नेट काय करतं, त्याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी लूज करतं, म्हणजे ते मॅग्नेट राहत नाही. ते काय होतं, त्याचं डिमॅग्नेटायझेशन होतं. कशामुळं, हीटमुळं. तर हीट एक फॅक्टर आहे की त्याच्यामुळं मॅग्नेटिक मटेरियलचं डिमॅग्नेटायझेशन होऊ शकतं किंवा ते मटेरियल मॅग्नेटायझेशन लूज करू शकतं. त्याच्यानंतर थर्ड फॅक्टर आहे ड्यू टू मेकॅनिकल प्रोसेस. ठीक आहे. तर थर्ड फॅक्टर आहे मेकॅनिकल प्रोसेस. आता मेकॅनिकल प्रोसेस कुठल्या असतात, कटिंग, ड्रिलिंग किंवा ह्या मशीनिंग करणं, प्रेशर अप्लाय करणं, दीज आर द मेकॅनिकल प्रोसेसेस. मग ड्यू टू नंबर ऑफ मेकॅनिकल प्रोसेसेस लाईक पंचिंग, कटिंग, त्याच्यानंतर ड्रिलिंग, मशीनिंग आर कॅरीड आउट, देन लॉस ऑफ मॅग्नेटिझम इज पॉसिबल. तुम्ही जो काही परमनंट मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याचं जर पंचिंग केलं, त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, ते मटेरियल कट केलं, त्या मटेरियलला ड्रिल केलं, होल केलं त्याच्यावरती, किंवा मशीनिंग केलं, वेगवेगळ्या शेप अँड साईज मध्ये कन्वर्ट केलं, तर ह्या मेकॅनिकल प्रोसेसेसमुळं त्या मटेरियलची जी काय मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे ती लूज होऊ शकते, लॉस्ट होऊ शकते, आणि
त्या ठिकाणी लॉस ऑफ मॅग्नेटिझम पॉसिबल आहे, ते मटेरियल डिमॅग्नेटायझेशन याचं होऊ शकतं. तर हे एक फॅक्टर आहे ड्यू टू मेकॅनिकल प्रोसेसेस. त्याच्यानंतर लास्ट फॅक्टर आहे इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता जे मटेरियल तुम्ही स्टोअर करताय, ज्या ठिकाणी स्टोअर करताय, ती त्या ठिकाणचं जी कंडिशन आहे ती पण त्या ठिकाणी अफेक्ट करते. मग त्याच्यामध्ये काय आहे बा, तर फर्स्ट, इफ द मॅग्नेटिक मटेरियल इज नॉट मॅग्नेटाइज प्रॉपरली विथ हाय इफिशियन्सी, देन लॉस ऑफ मॅग्नेटिझम इज पॉसिबल. म्हणजे जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते जर पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी मॅग्नेटाइज नाही झालं, फुल इफिशियन्सीने मॅग्नेटाइज नाही झालं प्रॉपरली, तर त्या मटेरियलची मॅग्नेटिझम त्या ठिकाणी लूज होण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणजे इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर तुम्ही ते मटेरियल कुठल्या फील्ड मध्ये स्टोअर करताय, म्हणजे त्या ठिकाणचं प्रेशर असेल, नॅचरल कंडिशन्स असतील, त्या ठिकाणी काय करू शकतात, त्या मटेरियलला अफेक्ट करू शकतात. तर प्रत्येक जे मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे मॅग्नेटाइज होण्याची, ती तेवढ्या प्रॉपर इफिशियन्सीनी किंवा तेवढ्या प्रॉपर मॅग्नेटाइज कॅपॅसिटीने ते जे मटेरियल आहे ते मॅग्नेटाइज झालं पाहिजे फुल इफिशियन्सीनी, तरच ते प्रॉपरली त्या ठिकाणी वर्क होऊ शकतं. अदरवाइज इट कॅन बी लूज इट्स मॅग्नेटायझेशन. ठीक आहे. दीज आर दी 4 फॅक्टर्स विच आर अफेक्ट्स ऑन दी लॉस ऑफ मॅग्नेटिझम और डिमॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एजिंग, त्या मटेरियलचं एज कम्प्लीट होणं. दुसरा आहे हीट किंवा आपण टेम्परेचर म्हणू शकतो. तिसरा आहे ड्यू टू मेकॅनिकल प्रोसेस, वेगवेगळ्या मेकॅनिकल प्रोसेसेस त्या मटेरियल वरती केल्या, कटिंग केलं मटेरियल, ड्रिलिंग केलं, मशीनिंग केलं, पंचिंग केलं, त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, लॉस ऑफ मॅग्नेटिझम होऊ शकतं. त्याच्यानंतर इम्प्रॉपर स्टोरेज ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जी काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती जर फुल क्षमतेने त्या ठिकाणी तुम्ही क्रिएट करत नसाल, किंवा जे मटेरियल आहे ते फुल इफिशियन्सी त्या ठिकाणी मॅग्नेटाइज होत नसेल पूर्ण क्षमतेने, तर त्या मटेरियलची मॅग्नेटायझेशन किंवा लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा ते मटेरियल डिमॅग्नेटाइज होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे.